तुळजापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। त्यापूर्वी शनिवारी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख व अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, संजय कोळी, राजकुमार पाटील, प्रसाद कुलकर्णी, नगरसेवक अमर पुदाले, प्रेम भोगडे आदींनी नंदीध्वज मार्ग आणि होम मैदानाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली। श्री सिद्धेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या रस्ता यात्रेपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात तयार केला जाईल। यात्रेनंतर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात येणार असून त्याकरता निधीही उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती आमदार विजय देशमुख यांनी दिली। रामदेवशी सिद्धारामेश्वरच्या देवळाच्या समोरचा जो रस्ता आहे तो गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती न करता थांबली, कारण तिथल्या रहिवाशांनी वक्फ बोर्ड कोर्टामध्ये गेलं होतं। पण आता आपण महानगरपालिकेच्या वकिलांनी औरंगाबाद खंडपीठाकडून याचे स्टे घेतलेले आणि ह्या कामाला आता मंजुरी मिळालेली आहे। येणाऱ्या 13 तारखेपासून ग्रामदेवशी सिद्धारामेश्वर यात्रा चालू होणार आहे। त्यानिमित्तानं ह्या रस्त्यावरनं गाठ्या जात असतात, त्यामुळे ह्या रस्त्याची दुरुस्ती होणं ताबडतोब फार गरजेचं आहे। त्यामुळं आज महानगरपालिकेचे कारंजे साहेब व इतर सगळे अधिकारी ह्या भागातले आलेले आहेत आणि त्यांनी हा रस्ता 10 तारखेच्या आत चांगल्या प्रकारे करून देतो असं सांगितलं आहे। आणि त्यानंतरनं संक्रांत संपल्यावर याचं सिमेंट रोड होणार आहे, त्याच्यासाठी जवळपास 1.5 लाख रुपये इस्टिमेट झाले। सिद्धेश्वर यात्रा सुखकर व्हावी याकरता आमदार विजय देशमुख यांनी दिलेल्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करत यात्रेपूर्वी सर्व सेवा सुविधा भक्तगणांना पालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।